दक्षिण सोलापुरात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। कंदल गावात या ओढ्याचं पाणी थेट शेतात शिरलं, ज्यामुळे पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। सोयाबीन, उडीद, मका या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतामध्ये गुडघ्यावर पाणी साचलंय, अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय। पिकं अक्षरशः कुजून गेलेली आहेत। आपण ही दृश्य बघतोय। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार असा पाऊस पडतोय। दिवसा जे आहे ते ऊन आणि संध्याकाळी पाऊस पडत असल्याचं चित्र दिसते। मात्र याचा थेट फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसत असल्याचं चित्र दिसते। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मी कंदल गावामध्ये आहे आणि या कंदल गावामधील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे संपूर्ण शेती जी आहे ती पाण्याखाली गेल्याचं चित्र एकंदरीत दिसते। संपूर्ण वर्षभर शेतकरी राजा जो आहे तो या संपूर्ण पिकासाठी जीवाचं रान करत असतो, मात्र संपूर्ण हे पीक जे आहे ते पाण्याखाली गेल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला दिसून येते। त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर हे संपूर्ण उडीद जे पीक आहे ते संपूर्ण पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसते। त्यामुळे एकंदरीत शेतकरी राजा जो आहे त्या संपूर्ण या पिकाची जी आहे ते पंचनामे करून योग्य ती याची मदत जी आहे ती सरकारकडे मागत असल्याचं चित्र दिसते। त्यामुळे याचे लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि योग्य तो मोबदला द्यावा, अशीच मागणी शेतकरी वर्गातून होतानाचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसतंय। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, कंदलगाव, दक्षिण सोलापूर।